हंसाची नक्कल करणारा कावळा ही एक पंचतंत्र कथा आहे. पहा ना, सगळे लोक हंसाचं किती कौतुक करतात. कावळा हंसाचा हेवा करू लागला. जर मी हंसासारखा झालो, कावळ्याने विचार केला, तर सगळे माझेही कौतुक करतील. कावळा हंसाला बारकाईने पाहू लागला. तो काय खातो, कसा चालतो, कसा शांतपणे पोहतो. कावळा हळूहळू चालायचा सराव करू लागला. हंसासारखा पंख फडफडू लागला. आता मी हा अस्वच्छ जंगल सोडतो आणि आजपासून हंसासारखा जीवन जगतो. पण पाणी खूप थंड होतं आणि अन्न अगदी बेचव. कोणीही त्याच्याशी बोलत नव्हतं. तो एकटा होता, थकलेला आणि दुःखी. शेवटी तो परत आपल्या झाडावर आला आणि त्याला उमगलं, स्वतःवर अभिमान बाळगणं खरं सुख आहे. या गोष्टीतून ही शिक्षा मिळते, स्वतःवर प्रेम करा, इतरांची नक्कल केल्याने त्रास होतो.